दुसऱ्या दिवसामध्ये पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाने बाजी मारली होती. पहिलाच बॉल पाहिला तर ऑन साइडला फटका सजवलाय लॉंगॉन रिझन मध्ये एक सिंगल धाव हेमंत यांच्या बॅट मधून. या सिंगलच्या रूपामध्ये पाहिलं तर संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं अकाउंट ओपन केलं हेमंत यांनी या सिंगल धावेवरती. राहुल राहुल पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर पाहिलं तर थोडस फॉर्म पासून दूर गेलाय. यावेळेस पूल केलाय पॉवरफुल आहे सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू सह गेला आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. बघा तिकडे मला वाटते दुखापत झाली आहे नाही का. लक्ष द्यायचं आहे जे बाउंड्री पंच आहेत आणि जे बाउंड्रीच्या जवळपास जे बसले त्यांनी बॉल वरती लक्ष द्यायचं आहे. कारण छोटे छोटे जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा आपण बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. थोडेसे पडद्यापासून जरा लांब राहा जेणेकरून तुम्हाला बॉल किंवा शतरक्षक कोणता आदळणार नाही. जिथे महिला कक्ष आहे तिकडे जे सर्वजण बसलेले आहेत त्यांनी कृपया करून थोडस तो वाईट पडदा आहे त्याच्या थोडस बाजूला व्हा. षटकार आहे राहुल यांच्या बॅट मधून यावेळेस मिस्टामिंग झालाय चेंडू हवेत आहे आणि बघा बडी मछली जाल में फसी फलंदाज बाद राहुल अंदर बॅक टू द आउट गॉन. बघा आज पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाला देखील भरपूर सपोर्ट आहे भरपूर प्रेक्षक त्यांचे देखील आलेत आणि विकेट आल्यानंतर जल्लोष आणि टाळ्यांचा गजर देखील ऐकायला मिळाला. तर बिग विकेट डाऊन झालेली आहे राहुल अंधेर बॅक टू द डगआउट. आपण पाहतो की हा चेंडू जर आपण बघितला ना तर ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेला होता आणि तिकडनं हा चेंडू लॉफ्ट करायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये मात्र आउट साइड एज लागली आणि चांगला झेल तिकडे पकडला गेला. नितेश टोकरेने हा झेल पकडलाय. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू लॉफ्ट करायचा होता मात्र संपर्क तेवढा चांगला झाला नव्हता आणि तिकडे चांगला झेल पकडला नितेश टोकरे आणि पहिला गडी बाद झाला. नव्याने विशाल येतोय विशाल भडांगे ज्याने आज सिक्सर किंगची भूमिका पार पाडलेली आहे. बॅटर आपण पाहतोय मिस्टर विशाल मॅन इन फॉर्म. पाहतो आपण स्ट्राईक वरती दर्शन गोराणे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक अष्टपैलू खेळाडू. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी संघाचा विचार केला तर एक आधारस्तंभ. यावेळेस बघा तेच तर होता स्विंग अँड मिस चेंडू होतोय निर्धाव. 4 चेंडूचा खेळ धावसंख्या फक्त आणि फक्त 7 वर जाऊन पोहोचलेली आहे. षटकारानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय दर्शन यांनी. पुढचा बॉल दर्शन यांचा सामना करतील विशाल. यावेळेस पुन्हा एकदा बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फसवलाय फलंदाजाला. बघा फिंगर रोल केलेत बोटांची जादू दाखवलेली आहे. स्लोअर वन बॅट अगोदरच फिरली चेंडू थोडासा उशिरा बॅट्समन पर्यंत आलाय आणि हा चेंडू धावसंख्या 7 बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल असेल या षटकातील दर्शनांचा सामना करतील विशाल. बघा प्रेशराईज केलं जाते. प्रेक्षकांना विनंती बॉल टाकल्यानंतर आपण आरडाओरडा करायचा लक्षात घ्या. बॉल टाकल्यानंतर यावेळेस उडवलाय बॉलला सरळ लँड केला हेलिकॉप्टर उडवलाय 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार. बघा षटकार आलाय आणि हा जल्लोष पवन संघाच्या खेम्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आणि या 6 धावेशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. आणि हा बघा खेळाडू कक्ष इथे दाखवला गेलाय. भरपूर
मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. सध्या तरी या मैदानाच्या अवतीभोवती चौफेर आपल्याला प्रेक्षक आणि अप्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची अफाट गर्दी. सध्या ते बघा आपले प्रेक्षक दाखवले जात आहेत. झाडाखाली प्रेक्षक बसले ते जल्लोष करतायत. इकडे बघा टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी नितेश यांना प्राचारण केलं जाते. यावेळेस काय फटका साधवलाय, अप्रतिम फ्लॅट चेंडू सहज जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा हा जल्लोष, टाळ्यांचा गजर. त्यांना देखील माहिती आहे की फटकेबाजी होते. इकडनं संधी आहे आणि हेच कारण तिथे जल्लोष करण्याची संधी मिळाली आहे. हेमंत याने A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार ठोकलेला आहे आणि जल्लोष आपण पाहतोय. 19 धावा धाव फलकावरती लागलेत. नितेश टोकरेचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. हेमंत पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर यावेळेस खोदून काढलाय. बघा गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. 4 धावांसाठी येतो अजून एक चौकार. बघा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका इथे खेळला गेला होता. सरळ व्ही शेप मध्ये चेंडू निघून गेला. 4 धावांकरता षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या आता 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 23 रन्स ऑन दी बोर्ड. बघा इथे या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. चला घाई करायची आहे क्षेत्ररक्षण करणारा टीम. तेवीस धावा धावफलकावरती इथे लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 2. मारण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता. हेमंत याचा मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. खूप चांगला चेंडू ते हाताळलाय नितेश टोकरे आणि बघा चांगलं टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल प्रदीप, कारण समोरचा संघ तितका ताकदीचा आहे. त्यांच्यामध्ये पहिल्या दर्शन बघा, नितेश बघा, चांगले चांगले फलंदाज आहेत पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाकडे. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या टोला लागला. चेंडू सरळ जातोय डिक्लेशन झोन मध्ये एका धावेसाठी. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाते 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. सध्या तरी प्रेक्षकांची अफाट गर्दी इथे आपण पाहतोय. ते पाहतोय प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती दर्शवले गेलेत. नितेश टोकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. डबल माइंड मध्ये तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. पुढे की मागे, मात्र पुढे गेला आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला. 4 धावांकरता. यावेळेस बघा उडवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा बिग ब्लो षटकार. धावसंख्या झालेली आहे 34 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हे आपला प्रेक्षक वर्ग खचाखच भरलेले हे स्टेडियम. काही महिला वर्ग देखील उपस्थित झालेला इकडे मॅच बघण्यासाठी. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलाय. खूप सुंदर चेंडू. आकाश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू इथे टाकलेला आहे. आकाश टोकरे. पण कशासाठी रेफर केलंय ते देखील सांगायचं आहे.
फेअर डिलिव्हरी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस मात्र एक उत्तुंग स्ट्रोक हेमंतच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. धावसंख्या आता 40 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू हाताला गेला होता बघा, स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे 6 धावांकरता. इथे वाईट चेंडूची नोंद झालेली आहे, वाईट बॉल. आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा जो रिव्ह्यू आहे त्याचा इथे उपयोग केला जातोय. पाहूया, पंचांनी तर वाईट चेंडू घोषित केलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. वाईट बॉल, वाईट बॉल असेल. धावसंख्या 1 ने आता 41 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. इथे जोरात मारण्याचा प्रयत्न आहे. प्रवीण सापटे चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. बिग विकेट डाऊन. हेमंत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा हेमंत कशा प्रकारे आउट झालाय. त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र कनेक्शन प्रॉपर जुळलं नव्हतं. चेंडूने उंची घेतली, लांबी घेतली नव्हती आणि प्रवीण सापटेने खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. नाही नेतोय नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती. यावेळेस लोअर फुल चेंडू होता बघा, फटका चांगला आहे. फ्लॅट चेंडू जातो सर सीमारेच्या पार. 6 धावांसाठी येतो हा षटकार. पोबन संघ थोडासा अग्रेसर होताना दिसतोय. 47 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न इथे देखील झाला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल आणि धावसंख्या वेगाने ही पुढे सरसावलेली आहे. शेवटचा बॉल या षटकामधील, या इनिंग मधील. यावेळेस बघा ऑन साइडला फटका सजवलाय. एक धाव झाली बघा, मिसफील्ड होताना पाहतोय. सिंगल तिकडे दुसरी धाव, तिसरी धावचा प्रयत्न रॉंग एंडला थ्रो होताना पाहतोय. तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. म्हणजे या मिळतात 3 धावा. या 3 धावेची धावफलक जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. 50 रन्स ऑन बोर्ड. 51 धावाचं टार्गेट सेट केलं जातंय 18 चेंडू मध्ये. बघा अर्धशतक हे पूर्ण लागले. त्याच्यामध्ये आपण पाहतोय हेमंत याने 18 धावा बनवल्या, त्यानंतर राहुल याने 6 धावा बनवल्यात, त्यानंतर विशाल याने 16 धावा बनवल्यात 5 चेंडूंमध्ये आणि नयन याने आता 9 धावा बनवल्यात. 50 धावांचं टार्गेट, 50 धावा लागल्यात, 51 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे.
सध्या तरी प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते जे आनंद लुटतात या स्पर्धेचा. बघा खचाखच भरलेले स्टेडियम आपण पाहतोय. चौफेर जर नजर फिरवली ना तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्या पाहायला मिळत आहेत. झाडाखाली प्रेक्षक बसल्यात, आंब्याच्या झाडाखाली प्रेक्षक बसल्यात. खेळू कक्षामध्ये देखील प्रेक्षक आहेत. रस्त्यावरती देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा झाडाखाली बसल्यात, गाड्यांवरती बसल्यात, खुर्चीवरती बसल्यात. आणि जिकडे सिमेंटचा जो कट्टा आहे त्या सिमेंटच्या कट्ट्यावरती देखील प्रेक्षक बसलेले आहेत. बघा तिकडे धर्मा मोरघा हे दर्शवले जातात. त्यानंतर त्या झाडाखाली देखील काही प्रेक्षक आहेत. बघा तिकडे झाडाखाली संजय वलवे आहेत, रोहित आहे तिकडे. आता मयूर थालकर दाखवला जातोय MT. बघा मयूर थालकर MT. तिकडे मोगली देखील आहे. बघा मोगली. बघा ब्राह्मणगाव संघाकडे मोगली देखील आहे, गुगली देखील आहे. आज गुगली नाही आलेला तर आज मोगली आलेला आहे. बघा हे प्रेक्षक तिकडे दाखवले जातात. तिकडे सुभाष लोखंडे देखील आहे. भरपूर प्रेक्षक आहेत ब्राह्मणगाव संघाचे. आणखीन काही प्रेक्षक इकडे आपण पाहतोय गोलेवाले दादा. बघा 5 दिवस उन्हामध्ये राहून त्यांनी प्रेक्षकांना गोळी दिलेत, मात्र पैसे घेऊन. भरपूर मेहनत. आता सध्या तरी त्यांचा मुलगा गोळ्याच्या गाडीवरती आपल्याला दिसतोय. तिकडे गायत्री माता सुस्तपाडा संघाचे खेळाडू आहेत, तिकडे प्रेक्षक आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे प्रेक्षक पाहतोय. हा खेळाडू कक्ष दाखवला जातोय. त्यानंतर हा महिला वर्ग तिकडे दाखवला जातोय. बघा हे 3 मित्र जिगरी आहेत. त्यांची नावं तर आम्हाला माहिती नाहीत, पण मात्र 3 जण बसल्यात तिकडे. काहीतरी त्यांची मोठी चर्चा चालू आहे. बघा काहीतरी मोठी चर्चा. आणि हा आमचा समालोचन कक्ष इकडे दाखवला जाते. दर्शनजी डबके आहेत, आमचे ऑपरेटर हर्षल जी आहेत. चला बॉल द्यायचा तिकडे, बॉल पाठवा. आणि ह्या ट्रॉफीज आपण पाहतोय. बघा खूप सुंदर ट्रॉफीज, खूप सुंदर चषक. सायकल देखील आहे जी प्रकाशी शेलका यांच्याकडून. आणि हा कॅमेरामॅन जयेश मांगेला जो हे सर्व चित्र टिपतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये, त्याला केवल याने देखील टिपलेलं आहे. बघा सुंदर दृश्य. सध्या तरी आपल्याला दाखवतं की आमच्या समालोचन कक्षाच्या समोर देखील काही प्रेक्षक आहेत. बघा एक छोटी मुलगी देखील आपल्याला तिकडे दाखवली जाते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 51 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा सर्व प्रेक्षक जे आहेत मॅचचा आनंद घेत आहेत, मजा देखील करत आहेत. दर्शन घोराणे हा सलामीला आलाय. 62 मॅच तो खेळलाय. त्यानंतर नितेश टोकरे 67 मॅच खेळलाय. आणि हा अतुल 64वी मॅच खेळतोय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने जागा बदललेली आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एकच धाव मिळणार आहे. एकावन्न धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे, म्हणजे इकडनं आणखीन 50 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ज्या प्रकारे हेमंत याने फलंदाजी केली, त्या प्रकारे विशाल याने फलंदाजी केली, त्याच प्रकारे दर्शन आणि नितेशला देखील फलंदाजी करावी लागणार आहे. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असेल नितेशसाठी. यावर सोडवलाय बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतो हा तुंग षटकार. बघा पावलांचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. हा आलाय बिग शॉट षटकार. आणि या षटकाराने जोरदार टाळ्यांचा आवाज देखील ऐकायला मिळाला, कारण पानखंडा संघाचे देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. अगोदर पोमन संघाचा जल्लोष, आता पानखंडा संघाचा जल्लोष. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय. नितेश टोकरेच्या बॅट मधून निघालाय दुसरा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा.
बघा 2 षटकार आल्यानंतर चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे तिकडे पोमल संघाला. बघा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलेला आहे. बघा चर्चा जास्त होते पण खर्च पण जास्त वाढतो त्यानंतर. पोमल संघाला विनंती असेल जास्त चर्चा मोठी होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. चर्चा जास्त मोठी होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. तर या चेंडूवरती जर षटकार जर आला तर बघा या चेंडूवरती जर षटकार आला तर जो बॅट्समन आहे नॉन स्ट्राईक एंड वरती दर्शन त्याच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि हा सलगचा तिसरा षटकार आलेला आहे आणि 500 रुपयाचा मानकर देखील ठरतोय. बघा प्रदीप सकाळच्या सत्रापासून जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता त्याच्यावर आता पाहिलं तर 3 षटकार आहेत म्हणजे आक्रमण केलं यावेळेस नितेश यांनी. बघा दर्शन यांचे बंधू शरद याने 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर केला होता आणि ते कॅश प्राइज फटकावलेलं देखील आहे. नितेश टोकरे आणि शरद गोराणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झाला. 3 षटकार ठोकलेत आणि हा सलगचा चौथा 4 इन अ रो. 4 चेंडू 4 षटकार ठोकलेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. शरद गोराणे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे आता जाहीर झालेला आहे. बघा आजच्या दिवसामध्ये अतुल नडगेने चांगली कामगिरी केलेली आहे मात्र इथे 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत या गोलंदाजावरती. 25 धावा धावफलक वरती लागलेल्या आहेत. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. काय फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतं या सेमी फायनल मध्ये. शेवटचा बॉल असेल. ओ हो प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं गेलंय आणि ते आपण पाहतोय नितेश टोकरे याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. नितेश टोकरे बॅक टू डग आउट. बिग ब्लो एक मोठा हादरा दिला गेलाय. चला पोमल संघ शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चला पोमल संघ बघा दर्शन गोराणे यांच्यासाठी देखील बक्षीस जाहीर झालेलं आहे. दर्शन याने जर 3 षटकार जर ठोकले तर रुपेश मेढे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आणि 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. आपण पाहतोय रुपेश मेढे आणि हितेश तुंबडा हे एवन जुडे नागले गावातील. तर सन्माननीय प्रवीणदादा जाधव आपण आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघा आकाश पगारे यांच्याकडून देखील कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. 3 षटकार जर ठोकतोय दर्शन गोराणे तर 2 षटकार जर ठोकतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या झालेली आहे 26. आता 12 चेंडू आणि 25 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायचे आहेत. प्रवीण दादा जाधव यांचं आगमन झालं त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे फक्त चेंडूला कट केलेला आहे दिशा देण्याचं काम केलंय आणि स्ट्राईक रोटेट केलंय. 1 धाव ही कंप्लीट झालेली आहे. बघा प्रवीण ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. प्रवीण देखील चांगल्या टच मध्ये आहे. इन्फॉर्म बॅटर आहे आणि त्याला स्ट्राईक इथे दिलेली आहे. 11 चेंडू 24 धावा मॅच जिंकण्याकरता. मॅच तर जवळजवळ आता बनलेली आहे पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाच्या बाजूने. परंतु यावेळेस परत विशाला चांगली कामगिरी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल. धावसंख्या पाहिली तर
एक 27 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. बघा काय झेल, क्वालिटी झेल, फलंदाज ठरतो फेल. हेमंत यांनी काय झेल घेतलाय, अप्रतिम. सुरेख झेल आहे, सुंदर झेल हेमंत याने इकडे पकडलेला आहे. मी तर म्हणेन हा झेल नाही तर मॅच पकडलाय. प्रवीण सारखा एक बलाढ्य आपण पाहतोय फलंदाजा हा झेल इथे पकडलेला आहे. आणि प्रवीण इथे शून्यावरती बाद होता आपण पाहतोय. आता समीकरण जर बघितलं तर 10 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर इन झालेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय ऋतिक बारे. आणि ऋतिक बारेसाठी कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आकाश पगार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आकाश पगार यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. पूल केलाय, राहुल अंधेर आहे तिकडे, चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन बोर्ड. दर्शन जोपर्यंत मॅच मध्ये आहे, या विकेट खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत पाहिलं तर पानखंडा संघाच्या आशा पल्लवीत आहेत. कारण एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, एक आक्रमक फलंदाज आहे, फॉर्म मध्ये आहे फलंदाजा. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बोटांची जादू दाखवली होती विशाल यांनी. बघा विशाल खूप चांगली बॉलिंग करतोय आणि ज्या वेळेस पुमन संघ अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेस संकटमोचक बनलाय आपल्या संघाकरता. 8 चेंडू आणि आता 23 धावा मॅच जिंकण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच तर होता, फटका बघा इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून. वा 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 काय फटका सजवलाय, षटकार. खूप सुंदर फटका आहे, नेत्रदीपक. क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईल मध्ये या फटक्याची नोंद केली जाईल. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणार हा चेंडू, चपराक लगावलेली आहे. 6 धावांकरता हा चेंडू निघून गेलाय. बघा जसा चेंडू आला तसा चेंडूला पाठवला, चपराक लगावली. या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 धावसंख्येवरती. आणि इथे कमबॅक देखील झालेला आहे. शेवटचा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. आता 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 6-17, 17 या खतरा. बघा समीकरण जर बघितलं कंपॅरिझन तर पोमन संघाच्या 34 धावा आणि पानखंडा संघाच्या देखील 34 धावा आहेत. पोमन संघाचा एक विकेट गेला होता आणि पानखंडा संघाचे 2 विकेट गेलेत. बघा एका धावेचा फरक आहे, एका विकेटचा फरक आहे. शेवटच्या षटकामध्ये 16 धावा पोमन संघाने कुठल्या होत्या. इथे पानखंडा संघाला 17 धावा बनवायच्या आहेत. हा डायग्राम दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. बघा डिबेंडने भरपूर उपलब्धी साधलेली आहे आणि काही दिवसानंतर आपल्याला लेग बिफोर साठी ट्रॅकिंग देखील ही पाहायला मिळणार आहे. सध्या त्यांनी सुरुवात तर केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपल्या असोसिएशन मध्ये देखील होणार आहे. भरपूर बदल त्यांनी घडवलेला आहे. सध्या तरी हा डायग्राम आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 17 धावा. सहा बॉल 17 ची आवश्यकता असेल. चला ओमसागर बामणगाव संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ओमसागर बामणगाव संघाचे कर्णधार टॉस साठी येऊन थांबायचं आहे. चला विकेश आपण थांबायचं इकडे येऊन. इथे पुढे करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय आहे तिकडे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद ऋतिक बारे बॅक टू द डग आउट. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश 2000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. पानखंडा ए या टीम कडून हे कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक करता 17 धावांची आवश्यकता आहे आणि 3 षटकार येणं फार गरजेचं आहे. आणि हे 3 षटकार राहुल अंधेर मारून देईल का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण राहुल एक जबरदस्त गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कॉमन परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे. ब्लॅक डायमंड ऑफ पोमन
म्हणून देखील त्याला संबोधलं जातं आणि तो राहुल आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 17 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा जोपर्यंत दर्शन आहे प्रदीप तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी संघाच्या. परंतु दर्शन पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि राहुल याचा विचार सुद्धा असेल की दर्शन जितका जितका स्ट्राईक पासून लांब राहील तितका त्यांना फायदा असेल. राहुल पुढचा बॉल घेऊन आकाश साडी एक डावखुराचा फलंदाज. चेंडू होता पूल केलाय बॉलला सरळ पाठवलाय. यस, काय घडलंय काय घडलंय काय बिघडलंय तर इथं रेफर केलं गेलंय. हा चेंडू काय आणि हा षटकार ठोकलाय. चला पोमन संघ शतरक्षण लगेच लावून घ्यायचंय. चला सहकार्य करायचंय आपल्याला फायनलचा मॅच सुद्धा जास्तीत जास्त ओव्हरचा खेळवायचा आहे. बघा षटकार आलाय. 6 नाही तर 7 धावा मिळाल्यात. चला जास्त वेळ खर्च करू नका पोमन संघ. सूर्यदेव पाहिलं तर अस्ताला चाललेला आहे. संध्याकाळ सत्र चालू झालेलं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बॉल टाकल्यानंतर जल्लोष करायचा आहे. 5 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडे डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. बघा काय घडते. फ्रीचा बॉल दिलता वाला प्रदीप. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय आणि ते रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया काय घडते काय बिघडते. चला इथे पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असणार आहे. चेंडूने तर काटा बदललेला आहे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी इथे घोषित केलेला आहे. तर राहुल अंधेरीने इथे आपली बोटांची जादू दाखवली आहे. फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू हा यष्टांच्या वरून निघून गेलेला आहे. बघा काटा बदलणारा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ वळण घेऊन यष्टांच्या वरून निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. कमबॅक कमबॅक. बघा एक तेरी तो एक मेरी. या अगोदर बोनस मिळाला होता. राहुल याने बोनस दिला होता मात्र तो बोनस घेता आलेला नाहीये. बघा समीकरणाचा प्रदीप चेंज झालाय. 3 चेंडू मध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एखादा मोठा फटका आणि मॅच मध्ये पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा संघ परत मॅच मध्ये परत येईल. मात्र सहजासहजी राहुल मोठा फटका मारून देणार नाहीये. यावेळी बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय सिंगल धावेसाठी एका धावेसाठी. आता बघा दर्शन आलाय स्ट्राईक वरती. बघा ही स्ट्राईक रोटेट झाली आहे. दर्शन स्ट्राईक वर त्याला ही फार महत्वाची बाब आहे. बिग हिट करण्यासाठी माहीर आहे दर्शन. इकडे आपण पाहतोय 2 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 9 धावा. या चेंडूवरती 3 धावा 4 धावा किंवा षटकार येणं फार गरजेचं आहे. बघा या चेंडूवरती चौकार षटकार 3 धावा येणं फार गरजेचं आहे. सिंगल डबलने काही चालणार नाहीये. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून आहे. टॅप केलंय आणि चेंडूला पाठवलंय. 6 धावांकरता दर्शन घोडाने आपला ब्रँड प्रस्थापित करत असताना ठोकलाय षटकार. बघा पानखंडा संघाचे देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. आता त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. बघा प्रदीप फायनलच्या अगोदरची फायनल चालू झाली. बघा असाच सामना झाला होता. 2 चेंडू मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता होती. चौकार आला. मात्र त्यानंतर 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता होती. चेंडू हा निर्धावाला होता. आता 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. बघा काय चेंडू हाताळलाय. काय चेंडू हाताळलाय आणि मॅच इकडे जिंकलाय गावदेव स्पोर्ट्स पोमन संघाने. हाय लक दर्शन अँड कंपनी. अप्रतिम खेळ आपण पाहिला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. थँक्यू. चला हितेश गांगडा चला लगेच टॉस करण्याकरता येतात. चला विकेश धावत द्यायचं. विकेश धावत द्यायचंय. हितेश तुम्ही सुद्धा धावत द्यायचंय. चला टॉस सोडून घ्यायचा लगेच.
Final चा सामना फायनल आहे. बघण्यासाठी देखील खूप मजा येणार आहे. चला हँडशेक करायचा आहे. चला दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आहे. आपण फायनल मॅच टॉस करतोय.